शुद्ध असावं आणि अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधाला भक्तिभाव असावा, या दोन गोष्टीला महत्व आहे. आपल्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नसावा, आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधाने शुद्ध भक्तिभाव असावा, या दोनच गोष्टीला महत्व आहे बरं का. अंतःकरण शुद्ध असणं याचा अर्थ अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नसावा, कामक्रोधासारखा विकार नसावा, म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर त्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधातलं भक्ती प्रेम असावं, ही दुसरी गोष्ट आहे बरं का. अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय परमात्मा आपली पूजा घेतच नाही. अंतःकरण शुद्ध असावं हे जसं आहे त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम सुद्धा भगवंताच्या संबंधात असलं पाहिजे. कित्येक लोक काय करतात, देवाची सेवा करतात पण शुद्ध भावनेनं करत नाही, अंतःकरणामध्ये भावना शुद्ध राहत नाही बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला पांडवाच्या कडून शिष्टाई करण्याकरता म्हणून कौरवाकडे गेले, दुर्योधनाकडे वगैरे गेले, तेव्हा दुर्योधनाने धृतराष्ट्राने श्रीकृष्णाची चांगली सेवा केली होती बरं का. देवाला राहण्याकरता निवासाला उत्तम व्यवस्था केली, गावामध्ये आलेल्या देवाचं स्वागत उत्तम प्रकाराने केलं, देवाला राहण्याची व्यवस्था चांगली, खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली. देवाने काही स्वीकारलं नाही हा भाग वेगळा, पण दुर्योधनानं सगळी सेवा केलेली होती. याचा अर्थ काय झाला, दुर्योधन सेवा करतो, देवाला समर्पण करायला दुर्योधन तयार आहे, पण अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे भगवंताने त्याची कोणत्याही प्रकारची सेवा घेतली नाही, हा भाग लक्षात घ्या बरं का. पहिली गोष्ट आहे अंतःकरण शुद्ध पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आहे अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधातलं भक्ती प्रेम पाहिजे. कित्येक लोकांचं अंतःकरण शुद्ध आहे, केवळ ज्ञान मार्गाने जाणारे असे जे लोक असतात ना, त्यांचे अंतःकरण शुद्ध असतं, पण अंतःकरण शुद्ध असलं तरी अंतःकरणामध्ये त्यांच्या भक्तिभाव नसतो. नुसतं ज्ञान मार्गाने जाणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव नाही. भक्ती मार्गाने जाणारा असाच महात्मा जर असला तर त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव सुद्धा असतो. म्हणजे पहिली गोष्ट लागते, अंतःकरणात कोणताही दुर्विकार न राहता अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधातलं भक्ती प्रेम पाहिजे, भक्तिभाव पाहिजे. भक्तिभाव पाहिजे म्हणजे काय, तर देवाच्या संबंधातलं प्रेम आहे बरं का. देवाच्या संबंधातल्या प्रेमाला शास्त्रामध्ये भक्ती म्हणतात. संसारावरही आपलं प्रेम असतं आणि देवावरही आपलं प्रेम असतं. संसारा संबंधाने ज्याला प्रेम आहे त्याला असत्य म्हणतात शास्त्रामध्ये, आणि देवाच्या संबंधाने प्रेम निर्माण जर झालं तर त्याला शास्त्रामध्ये भक्ती अशा पद्धतीचा शब्द शास्त्रकारांनी वापरलेला आहे. असं देवाच्या संबंधाने प्रेमही असावं, अंतःकरण शुद्धही असावं. मग अशा मनुष्यानं समर्पण केलेली वस्तू कशीही असो, वस्तू चांगली आहे वाईट आहे याचाही विचार नाही, वस्तू थोडी आहे जास्त आहे याचाही विचार नाही, वस्तू किमतीची आहे काहीच किमतीची नाही याचाही विचार भगवंताच्याकडे नसतो बरं का. परमात्मा भक्तियुक्त अंतःकरणानं समर्पण केलं की सगळं स्वीकारतो. शबरीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शबरीनं देवाला दिलेली बोरं शुद्ध नव्हती, उष्टी होती. उष्टी बोरं सुद्धा भगवान सेवन करतो की नाही, सेवन करतो. कारण काय, त्याला प्रेम पाहिजे, भक्तिभाव पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे बरं का. म्हणजे शबरीच्या उदाहरणाचा विचार जर केला तर दिलेली वस्तू शुद्ध नाही. सुदाम देवाच्या उदाहरणाचा विचार जर आपण केला तर सुदामाने समर्पण केलेले गुरुधर पोहे काय होते, किती, तसं काय मोजमाप जास्त आहे का, 1 किलो तरी दिलेत का, अर्धा किलो पाव किलो तरी छटाक तरी जेवढे तरी पोहे सुदाम देवाला भगवंताला समर्पण केले का. किती पोहे सुदाम देवाचे फकेमारी कोरडेचे बरं का. सुदाम्यानं समर्पण केलेले पोहे नव्हतेच, ते पोह्याचा चुरा होता. पोहे फटकारून टाकून त्या श्रीमंताच्या बाईनं घराच्या बाहेर टाकायचा जो चुरा होता तो त्या सुदामेच्या बायकोच्या पदरात टाकला होता. त्याच्यातून निवडून सत्वर अर्धासा पोह्याचा तुकडा करत करत एक मुठभर पोहे सुदाम्याच्या बायकोनं सुदाम्याला देवाला समर्पण करण्याकरता पुरचुंडीमध्ये बांधून दिलेले होते. आणि नुसते कोरडे पोहे होते, त्याला तेल नाही, त्याला मीठ नाही, तिखट नाही, मसाला तर नाहीच नाही, काही चिवडा केलेला नाही, काही नुसते कोरडे पोह्याचा तो चुरा हा भगवंताला सुदाम्याने समर्पण केला. तो सुद्धा किती तर मुठभरच, एवढेच पोहे समर्पण केले. म्हणजे काय आहे, सुदाम्याच्या मुठभर पोह्याने परमात्मा त्याला संतुष्ट होतो. शबरीच्या उष्ट्या बोराने परमात्मा तिला संतुष्ट होतो. याचा अर्थ काय, समर्पण केलेली वस्तू चांगली आहे का वाईट आहे, समर्पण केलेली वस्तू थोडी आहे का जास्त आहे याचा विचार देवाकडे नाही. आपण समर्पण केलेली वस्तू किमतीची आहे का नाही याचाही विचार परमात्मा करत नाही. त्याला फक्त शुद्ध भावना आणि शुद्ध भक्तिभाव
या दोन गोष्टीची गरज आहे. एवढं असलं की परमात्म्याला समर्पण करण्याकरता झाडाचं एखादं फळ जरी झालं परमात्मा संतुष्ट आहे. फळ नाही मिळालं, फुल मिळालं तर एखाद्या भक्ताने फुल समर्पण केलं त्याच्यातही परमात्मा संतुष्ट असतो. एखाद्याला फुलही नाही मिळालं तर त्याने एखादं झाडाचं पान जरी समर्पण केलं तरी त्याच्यातही परमात्मा संतुष्ट असतो. आणि हे काहीही नाही मिळालं तर भक्तांनी समर्पण केलेलं घोडभर पाणी सुद्धा परमात्म्याला आनंद देणार असतं. एवढा जगदाली मागे तुळशी दळ पाणी असं केलंय तुकाराम महाराजांसारख्या संतांनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. भक्ती भावानं देवाला काय करा, एक तुळशी दळ द्या, एक घोटभर पाणी द्या, हात जोडा आणि देवा मी पतित आहे माझा उद्धार करा एवढी प्रार्थना करा. भगवंताला दुसरं काही लागत नाही. शुद्ध भावनेनं देवाला जे समर्पण केलं ते सगळ्याच्या सगळं परमात्मा स्वीकारत असतो. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि अंतःकरण शुद्ध करून होता होईल तेवढं अंतःकरण आपलं शुद्ध करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. होता होईल तेवढी देवाच्या संबंधाने भक्ती आपल्या अंतःकरणात धारण करावी. सध्या पुरुषोत्तम मासाचा पवित्र काळ आहे. या पवित्र काळामध्ये आपण जे जे काही करू ते सगळं सगळं अनंत पटीनं फळ देणार आपल्याला बाहेर सापडतं. आपण एरवीला केलेलं नामस्मरण आणि अधिक महिन्यामध्ये केलेलं नामस्मरण वेगळं आहे. आपण एक माळ जप जर एरवीला केला तर एक माळ जपाचंच पुण्य प्राप्त होतं. अधिक महिन्यामध्ये एक माळ जर जप केला तर 1000 माळाचं पुण्य प्राप्त होतं असं बोलणार आहे शास्त्रामध्ये बरं का. आपण एक पारायण त्याला एरवीला एका पारायणाचं फल आहे आणि अधिक महिन्यामध्ये एक पारायण जर केलं तर 1000 पारायणाचं फल मिळतं. आपण एक पंढरीची वारी करा, एका वारीचं फल एरवीला मिळतं. अधिक महिन्यात वारीला जा, देवाच्या दर्शनाला जा, 1000 वारी केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. हा सगळं म्हणजे सहस्र पट्टीनं सगळं फळ प्राप्त होत असतं बरं का. आणि अधिक महिन्यामध्ये नामस्मरणाला महत्व आहे. अधिक महिन्यामध्ये संतांच्या वचनाचं पारायण करण्याला महत्व आहे. अधिक महिन्यामध्ये देवाच्या दर्शनाचं महत्व आहे. अधिक महिन्यामध्ये आपण एखाद्या पवित्र तीर्थामध्ये जाऊन गोदावरी सारख्या गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये जाऊन स्नान करून घ्यावं त्याचं महत्व आहे. दानाचं महत्व आहे. वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, सुवर्णदान आहे, गोदान आहे, गोदान आहे. जे जे कोणतं दान आपल्याला करता येणं शक्य असेल ते दान करावं आणि सगळं सगळं देत असताना मात्र शुद्ध भावनेनं द्यावं बरं का. कसं आहे, देवाला देत असताना सुद्धा लोकांच्या अंतःकरणातली प्रत्येक वेळेला भावना शुद्ध असेल असं नाही. दान करणारे लोक फार हुशारीनं दान करतात बरं का. कित्येक वेळेला काही एक गमतीनं सांगतो. एक बाईनं मला सांगितलं की महाराज अधिक महिन्यामध्ये एक जावई जर जेव घातला तर 12 ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य लागतं. खरं का हो? एका जावयाला जेव घातल्यानं 12 ब्राह्मणाचं पुण्य लागतंय. खरं आहे का सांगा ना मला. तर एका बाईने सांगितलं काय तिला वाटलं एक जावई जेव घालून काम भागवावं आणि म्हणून तिने सांगायला सुरुवात केली एका ब्राह्मणाला जेव घातलं तर 12 ब्राह्मणाचं पुण्य लागतं. हे एक बाई मला सांगत होती. ही मी ऐकत असताना दुसरी बाई हे ऐकत होती आणि दुसरी बाई ह्याच्यापेक्षा हुशार निघाली. त्या बाईला सांगितलं म्हणलं महाराज किती चांगलं म्हणजे एक जावई जेव घातला की 12 ब्राह्मणाचं पुण्य आहे. मला 3 जावई पुण्य जेव घालते. जेव घालायला तिने 3 जावयाला बोलावलं. तिघाला जेव घातलं. तिघाला जेव घातल्याच्या नंतर त्या तिघाला बसवलं. बसवून म्हणली एका जावयाला जेव घातलं तर किती पुण्य बोला की थोडं. एकाला जेव घातलं तर किती पुण्य 12. मग 3 ला जेव घातलं किती पुण्य झालं 36. अधिक महिन्यामध्ये किती घालावं लागतंय 33. मग 3 आगाऊच झाले म्हणजे. म्हणून तुम्ही काय करा म्हणजे तिघं जर मला एक एक माणसाचा शिदा वापस द्या म्हणजे. कशी हुशारी आहे बघा. म्हणजे तिघाला जेव घालायचं आणि तिघाकडून 3 माणसाचा शिदा वसूल करायचा आणि शिदा वसूल करून माझे 33 ब्राह्मण झाले म्हणायचं. ते हुशारीचं दान झालं बरं का. असं करायचं नाही. प्रामाणिक भावनेनं आपल्याला शुद्ध चित्तानं 33 घातलेच पाहिजेत असं कुठं नियम आहे. एक जरी घालता आला तरी पुष्कळ झालं. आपल्याला मुठभर धान्य देता आलं तरी पुष्कळ झालं. जे आपल्या ऐपतीत आहे त्या शास्त्राने कधीही तुम्हाला एवढं करा तेवढं करा असं सांगितलेलं नसतं. हे करावं हे शास्त्र सांगतं. आपली ऐपत असताना ते सगळं करावं. ऐपत नसेल, शक्यता नसेल, एखाद्या वेळेला ऐपत असताना सुद्धा काही वेळेला शक्य होत नाही. ऐपतही भरपूर मोठी असते, ताकदही मोठी असते, पण शक्य होत नाही. समजा आता इथं 1000 ब्राह्मणाला जीव घालावं ताकद आहे हो, पण कुठं मानता लगेच 1000 ब्राह्मण जीव घालायला असं होत नाही. म्हणून जे जे काही घडू शकतं ते आपल्या शुद्ध चित्तानं भगवंताच्या सेवेकरता म्हणून करीत राहणं. आणि अधिक महिन्यामध्ये कसं सगळंच्या सगळं जे करायचं ते निष्काम भावानं केलं
तर देवाची प्राप्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला ते शिकवले होते. म्हणून या महिन्याचा विचार करून सगळं पुण्यकर्मही आपण केलं पाहिजे आणि देवाला शुद्ध भावनेला सगळं समर्पण करण्याचा विचार असावा. एवढंच या निमित्तानं सांगून थांबतो. कुंडली कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू महाराज की जय. सद्गुरू महाराज की जय.